नमस्कार. जवळ-जवळ 95% लोक हे भाषण करायला स्टेजवरती गेल्यानंतर घाबरतात आणि अडखळतात. हे असं नेमकं का होतं? याचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. असं नेमकं का होतं? हे आपण एका छोट्याशा उदाहरणामार्फत समजून घेऊयात. एक असतो राम आणि दुसरा असतो श्याम. राम आणि श्याम हे दोघंही चांगले मित्र असतात. यामधला जो राम आहे, तो राम ठरवतो, की आपल्याला एक मोठा बंगला बांधायचा आहे आणि बंगला बांधायचा आहे म्हणून राम लगेचच शेजारच्या गावामधल्या एका मिस्त्रीला फोन करतो आणि सांगतो, की एवढ्या 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला एक बंगला बांधायचा आहे. लगेच तो लेबर गोळा करतो, विटांची गाडी मागवतो, वाळूची गाडी मागवतो आणि 5 ते 6 दिवसामध्ये लगेच बंगला बांधायला सुरुवात केली जाते. परंतु हा जो श्याम आहे, हा मात्र पहिल्यांदा काय करतो, तर शेजारच्या गावामधला जो सिव्हिल इंजिनियर आहे, त्याला जाऊन भेटतो. त्याला सांगतो, की आपल्याला एक चांगला, सुरेख आणि टिकाऊ बंगला बांधायचा आहे. त्याचा मला एक प्लॅन बनवून दे. तो त्या सिव्हिल इंजिनिअरकडून तो प्लॅन घेतो. त्या प्लॅन घेतल्यानंतर त्या इंजिनिअरला विचारतो, की खर्च किती येणार आहे? इंजिनिअर सांगतो 12 ते 14 लाखापर्यंत एक चांगला बंगला आपण बांधूयात. तो घरी येतो, जेवढी काही सेव्हिंग आहे ती काढतो. त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईक मंडळी ह्या सर्वांना फोन करून एक 14 लाखाचा निधी तो गोळा करतो आणि हा निधी गोळा केल्यानंतर तो ते काम त्या सिव्हिल इंजिनिअरला देतो आणि सिव्हिल इंजिनिअरला दिल्यानंतर तो सिव्हिल इंजिनिअरला सांगतो, की बंगला बांधत असताना मला गुणवत्ता पाहिजे. तुम्ही गुणवत्तापूर्ण साहित्य या बंगल्यासाठी वापरा. पुढं 6-7 महिन्यानंतर श्यामचा देखील बंगला होतो. म्हणजे राम आणि श्याम हे दोघंही मित्र, दोघंही बंगला बांधतात. राम घाईगडबडीत बंगला बांधतो. श्याम मात्र नियोजन करून बंगला बांधतो. पुढं 7-8 महिन्याने पुढं पावसाळा येतो. जो राम आहे त्याचा बंगला हा गळायला लागतो. पण श्याम जो आहे त्याचा बंगला मात्र सुव्यवस्थेमध्ये असतो. मला तुम्हाला विचारायचंय, असं नेमकं का झालं, की रामचा बंगला आहे तो गळायला लागला आणि श्यामचा जो बंगला आहे तो मात्र अजिबात गळत नव्हता, सुव्यवस्थित मध्ये होता. काय वाटतं याचं उत्तर काय असेल? कमेंटमध्ये तुम्ही त्याचं उत्तर लिहा. मी तुम्हाला सांगतो. जो राम आहे, त्या रामनं काय केलं तर खूप गडबड केली. पण गडबड करत असताना आपण आराखडा काढलाय का? आपण नेमका बंगला कसा बांधायचा आहे? त्या बंगल्याचं दार कुठं पाहिजे? खिडक्या कुठं पाहिजेत? मटेरियल कोणतं वापरायचं आहे? त्याला कामगार किती असणार आहे? त्याला खर्च किती असणार आहे? याचा कशाचाच त्यानं विचार केला नाही. पण जो श्याम आहे, त्या श्यामने मात्र पहिल्यांदा आराखडा आखला होता. नेमकी दिशा ठरवलेली होती, की किती दिवसामध्ये काम झालं पाहिजे, किती टिकाऊ काम झालं पाहिजे आणि म्हणूनच श्यामचा बंगला जो आहे, तो मात्र अजिबात पावसामध्ये डगमगला नाही, गळाला नाही. याचाच अर्थ काय हो? आपल्याला घर बांधायचं असेल तरी आराखडा तयार करावा लागतो. एखाद्या ठिकाणी आपल्याला सहलीला जायचं असेल, तर आपल्याला 2-3 दिवस अगोदरच तयारी करावी लागते. कोणती कपडे घ्यायचे आहेत, किती खर्च लागणार आहे, त्याचा रूट कोणता आहे, किती दिवस आपल्याला तिथं राहायचंय, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो. मग जर ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करत असू, तर भाषण करताना आपण या सर्व गोष्टींचा विचार करतो का हो? म्हणजे आपल्या भाषणाची सुरुवात कशी असली पाहिजे, आपल्या भाषणाचा मध्य कसा असला पाहिजे, आपल्या भाषणाचा शेवट कसा असला पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार पहिल्यांदा करावा लागतो. ज्यावेळेस आपली भाषणाची सुरुवात ठरलेली असते, ज्यावेळेस भाषणाच्या मधले जे काही मुद्दे आहेत ते ठरलेले असतात, ज्यावेळेस भाषणाचा आपण शेवट कसा करणार आहोत हे ठरलेलं असतं, त्यावेळेसच आपलं भाषण चांगलं होतं आणि जवळ-जवळ 95% जी लोकं आहेत, ती भाषण करण्याच्या अगोदर त्याचा आराखडा हा बनवतच नाहीत. मंडळी, तुम्ही भाषण शिकण्यासाठी आलेला आहात. तुम्ही भाषण कलेमध्ये जर नवीन असाल, तर पहिल्यांदा लक्षात ठेवा,
की तुम्हाला तुमच्या भाषणाचा आराखडा ठरवावा लागेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्या भाषणाचा आराखडा ठरवल्यानंतर तुम्हाला त्याची सातत्यानं सराव करावा लागेल. जर तुमच्याकडे आराखडा असेल आणि जर तुमच्याकडे सराव असेल तर तुम्ही उत्कृष्ट बोलू शकता, उत्कृष्ट भाषण करू शकता. त्यामुळं आजच तुम्ही ठरवा की ज्या विषयावरती तुम्हाला बोलायचं आहे त्याची नेमकी सुरुवात कशी पाहिजे, मध्य कसा पाहिजे आणि शेवट कसा पाहिजे. या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवरती आपण भाषण कलेच्या संदर्भानं नेहमीच नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सवरती सांगायला विसरू नका. धन्यवाद.